नमस्कार मंडळी. आजची सकाळ झाली जिजाच्या गोड अशा बसण्यानी. तुम्ही बघू शकता ती कशी छान अशी मांडी घालून बसली आहे. नंतर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये असा काहीसा बेत होता, ज्याच्यामध्ये होती बाजरीची भाकरी, चपाती, मेथीचा गुळाणा, गाजर, काकडी आणि स्पेशल अशी अंडा करी, जी की छान झालेली. नंतर संध्याकाळी आम्ही बसलो थोड्या वेळ गॅलरीमध्ये. आमच्या गॅलरीमधून छान असा व्ह्यू येतो. मस्त छान अशी हिरवळ आहे मागे, कारण शेती आहे थोडीशी, त्यामुळे छान वाटतं बघायला. नंतर संध्याकाळी निघालो आम्ही बाहेर फिरायला आणि रस्त्याने काही जास्त असा ट्रॅफिक नव्हता, त्यामुळे छान वाटत होतं. आणि नंतर मध्येच आम्ही पेट्रोल भरून घेतलं गाडीमध्ये. नंतर निघालो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच की आलाप गार्डनला. आलाप गार्डन हे एक म्युझिकल गार्डन आहे आणि ते खूप छान आहे. तुम्ही एकदा व्हिजिट नक्की करू शकता त्याला. आणि त्याच्या आधी आम्हाला दिसलं एक टॉय शॉप, जे की लोकल रिजनल होतं. आणि बघितलं तिथे छानसे खेळणे होते. म्हटलं नंतर घेऊया. आणि नंतर शिरलो आम्ही गार्डनच्या आतमध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती छानशी लाईटिंग आहे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे, जे की मुलांना खूप अट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळे मुलांना देखील हे गार्डन खूप आवडतं. आणि गर्दी देखील बघू शकता, एक साधारण छानशी गर्दी देखील होती. नंतर बघितलं आम्ही गार्डन थोडंसं एक्सप्लोअर केलं. त्याच्यामध्ये अशा बेल, डमरू आणि वेगवेगळ्या टाईपचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असे त्यांनी लावले होते. आणि ते तुम्ही वाजवू देखील शकत होता. आणि त्याच्यावर बसून वगैरे असं वगैरे छोटी मुलं बसतात ना, त्यामुळे असं त्यांनी काहीसं छानसं डेव्हलप केलं होतं ते. नंतर ग्रीन लॉन होतं, ज्याच्यावर की मुलं बॉल, बॅट बॉल वगैरे असं खेळत होते. आणि त्यांना बघून जिजाला देखील खेळावंसं वाटत होतं, पण आम्ही काही बॉल नेला नव्हता घरून. मग म्हटलं तिथेच ते बाहेर जे टॉय शॉप होतं त्याच्यामधून हा बॉल विकत घेतला आम्ही तिच्यासाठी. आणि बघा आमचं कसं एन्जॉय करणं सुरू आहे. तिला कळतच नव्हतं की काय करू आणि काय नाही. एवढा आम्हाला आनंद झालेला, कारण मोकळी अशी स्पेस मिळालेली तिला खेळायला. आणि मुलांना अशी मोकळी स्पेस मिळाली की ते खूप छान एन्जॉय करतात. आणि बघा वरती चढणे, खाली उतरणे. नंतर तिच्यासाठी मी ही छानशी क्यूटशी गदा घेतलेली आणि ती देखील ती खूप खेळत होती. नंतर तिचं काही निघायचं मन होत नव्हतं, पण आम्ही, कारण ते गार्डन 8:30ला बंद होतं, त्यामुळे आम्ही तिला घेऊन लवकरात लवकर बाहेर निघालो. नंतर केली थोडीशी पेटपूजा, म्हणजे खाल्ला गरमागरम असा वडापाव. अशी होती आजची संध्याकाळ.